श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा। श्री गणेशायन नमः। अंतरी स्वामी भक्ती अर्था चारी पुरुषार्थ येथे हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काय नवरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाशी भीती नसेची ज्याची चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्त जन हसते त्याचे त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती त्यांची तो एके दिने फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोणी तीवर केले शयन ऐसे नवल देखोणी लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोणी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोणी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता करजोडणी स्थविता झाला बहुत प्रकारे अहोनी प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरदहस्त ठेवीती तात्काळ मस्तकी तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन दडले तेपासून राहू लागला निषेधीने स्वामी सानिध्यान दे मग बसप्पाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा इता गृहासी गृष्ट तर बोले त्यासी म्हणे सोडेले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादना भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात घोरत मदाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देवरर्थी परी बसप्पाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह भार नसायची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य आलं भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह सोयीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ईशा परी भयभीत झाला अंतरी तो ते असे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाके दे का सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजय नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोने चकित झाले अंतःकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नैनी वाहते त्यासी बोलते यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असं तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविका परिसोत पंचदोषाध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु।